शुक्रवारी रात्री पवई तलावावर एक हाऊसबोटमध्ये पार्टी चालू असताना बोट बुडाली आणि त्यात तिघांचा मृत्यू झाला। मृत्यू झाल्यानंतर हे हाऊसबोट प्रकरण पुन्हा एकदा उजेडात आलेलं आहे। ह्या ठिकाणी पार्ट्या सुरू होत असल्याचं पूर्ण निष्पन्न झालेलं आहे। याबाबत 2014 पासून ज्यांनी पाठपुरावा केला असे मनसेचे नगरसेवक अविनाश सावंत आपल्यासोबत आहेत। आज अजय मेहता यांनी असा आदेश दिलेला आहे की पवई तलावावर कोणतेही हाऊसबोट राहणार नाहीत, त्यासाठी कायदेशीर तरतूद करण्यात येईल। काय सांगाल, काय आपण 2014 पासून त्यासाठी पाठपुरावा करताय, काय आपली प्रतिक्रिया आहे? आपण फक्त एवढं सांगत होतो की 2014 मध्ये आपण हा मोठा विषय उचलला होता। आज या ठिकाणी मोठ्या मोठ्या पार्ट्या होतात, कारण की ह्या 2014 मध्ये अगर हा विषय उचलला तर 2 वर्ष आले, पण आज महापालिकेला खरोखर जाग आलेली आणि याच्यावरती अजय मेहता यांनी कारण दाखवा नोटीस हे देणार आहेत। आणि त्यांनी एक शब्द दिलेला आहे की इथे एकही बोट राहणार नाही, असं त्यांनी स्वतः बजावलेलं आहे। पण महानगरपालिका कितपर्यंत काम करेल ह्याच्यावरती आता तो विश्वास बसेल की नाही बसेल ह्याच्यावरती, कारण की 2014 पासून हा विश्वास तुटला होता। 2014 पासून हे काम वारंवार आम्ही कोर्टामध्ये केस असताना देखील महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना देखील आम्ही वारंवार सांगून देखील ह्याच्यावरती दुर्लक्ष केलं जात होतं। आज या ठिकाणी बलाढ्य मोठ्या अशा बोटे उभ्या राहिलेल्या आहेत। आज अगर ही ॲक्शन 2014 मध्येच घेतली असती तर आज त्या 3 माणसांचा जीव वाचला असता। नक्कीच ही जी हाऊसबोटवरची बंदी जी आहे ती अगोदरच घेतली असती तर 3 जणांचा जीव नक्कीच वाचला असता। व्हिडिओ जर्नलिस्ट आर्यसह कृष्णात पाटील आणि प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।